एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट म्हणून दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किमतीचे नॉलेज नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली. एक दिवस असंच राजा त्याच्या घराजवळून जात होते. राजाला वाटले लोहार आतापर्यंत खूप श्रीमंत झाला असेल, परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्यासारखीच आहे असं दिसून राजाला आश्चर्य वाटलं. सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारलं, तुझ्याकडे एखादे लाकूड शिल्लक आहे का? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखवला. राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवलं. तेव्हा त्या छोट्याशा तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले. लोहार खूप रडू लागला. त्याने राजाला अजून एक बाग देण्याची विनंती केली. तेव्हा राजा म्हटला, अशी भेट वारंवार भेटत नाही. मित्रांनो, आपलं आयुष्य त्या लोहारासारखंच आहे. मानवी जीवनाच्या मूल्यांचे महत्त्व आपल्या जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजतं. पण त्यावेळेस आपण म्हणतो, देवा मला अजून थोडा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणं अशक्य असतं. मानवी जीवन अनमोल आहे. असे जीवन परत मिळणार नाही. बोध, या जगात दुर्लक्षक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मनुष्य देह. त्या देहाचा कोळसा करायचा की चंदन हे आपले आपण ठरवायचे. श्री स्वामी समर्थ.